तब्बल 9 लाख लाडक्या बहिणींची संख्या घटणार। लाडकी बहीण योजनेसाठी नवे निकष। सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार। पुरस्कार सोहळ्यावरील टीकेनंतर संजय राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच एका मंचावर। संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दोन्ही नेते एकत्र। दमानियांपाठोपाठ आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचेही धनंजय मुंडेंवर आरोप। मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर झाल्याचं भासवून जीआर काढल्याचा दावा। मुंडेंनी आरोप फेटाळले। अजित पवारांच्या आदेशानंतरही धनंजय मुंडे 6 पैकी एकाही जनता दरबाराला उपस्थित नाही। मुंडेंनी पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा। राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची माहिती। रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर प्रवेश वर्मा उपमुख्यमंत्री। रामलीला मैदानात आज भव्य शपथविधी सोहळा। फडणवीस, शिंदे, अजित पवारही उपस्थित राहणार। मुंबईमध्ये कोळशावरील तंदूर भट्टीवर बंदी घातल्यानं पावाचा पुरवठा विस्कळीत होणार। इराणी बेकर्स असोसिएशनचा इशारा। हॉटेल, ढाबा, बेकरीवरील कारवाई बंद करण्याची मागणी। कल्याणमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू। जमिनीच्या वादातून नातेवाईकांनाच गोळ्या झाडून हत्या केल्याचा संशय। आरोपीचा शोध सुरू। संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन। शेगावमध्ये भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी। गजानन महाराज मंदिरालाही आकर्षक सजावट। मदत मागायला भारतात आलेल्या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचा भाऊ मुंबई पोलिसांच्या नजरकैदेत। नादिर खानला पाकिस्तानात पाठवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न। कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला। 2 अपघातात 8 जणांचा मृत्यू, 40 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर। भारताच्या मिशन चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात। दुबईमध्ये बांगलादेश विरुद्धची सलामी। बुमराच्या अनुपस्थितीत गोलंदाजांचा कस लागणार। माझावर दुबईतून महाकव्हरेज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।